हो, लिहिणाऱ्याचा पेन, चालणाऱ्याचा पाय आणि बोलणाऱ्याचा बोल केव्हा घसरेल याचा नियम सांगता येत नाही. जर कधी बोलता बोलता आमच्या मुखामधून जर एखादा वाईट शब्द जर कधी निघलाच तर तुमचे लेकरं म्हणून आम्हाला माफ करा आणि आमचा गुन्हा तुमच्या पदरामध्ये घ्या मायबाप हो. एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आणि सुरुवात करतोय त्या कथेला. तर पहिल्यापासून एंडपर्यंत ऐकूया आपण कथा. जैसे ठेवलं तैसेच राहावे, कौतुक आहे त्या संचिताचे. नको खेद करू कोणा त्या गोष्टीचा, नको खेद करू कोणा त्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे. अरे विचारी तो संसारी, जो ना विचारी तो कायमचाच भिकारी. अरे बोले तैसे चाले त्याची वंगा बी पावले. आम्ही कोण
या विद्यावती नगरीचे राजा शिराळ मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही. सर्व काही भरपूर आहे. धन आहे परंतु कण नाही. आणि त्याने त्या देवाला नव्हते केले. आंधळा पांगळ्याला दान धर्म केला. आल्या गेल्या चितान ठोक आणली पण एकाही देवाला करून आले नाही. आणि आमच्या पोटेपाटीला भगवंताने काहीच दिलं नाही. काय करावं या संसारामध्ये आमचं चित्त लागत नाही. असो या वाड्यात आम्ही केव्हा चालोय एकटाच बडबड करतोय. एका सुद्धा शिपायाचा पत्ता नाही. अगोदर शिपायाला आवाज देतो आणि त्यानंतर आम्ही आमच्या राणीला बोलून घेत असतो. अरे नंबर 1 शिपाई. माझा तुम्हाला नमस्कार असो महाराज. आशीर्वाद असो महाराज. मुत्रा. अरे बापरे काय बोलला महाराज. मुत्रा. मुत्रा. अरे रे मारू नका हो भाऊ. काय बोलला महाराज. मुत्रा. अरे बापरे. मुजरा. मुतरा. आलं 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 महाराज. मुजरा आलं पण टोला खाल्ल्यावर आलं. काय म्हणती. कशाचं काय म्हणती. अहो तुमची तब्येत काय म्हणते. माझी तब्येत व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे ना. मला सांगा. बोला महाराज. आपला रोजचा ड्युटीला यायचा टाइम. ड्युटीला यायचा टाइम सकाळी 8 वाजता. आता 9 वाजले. 1 घंटा झाला तर टाइम का लागला. त्याला एक कारण. कारण म्हणजे महाकारण. महाकारण म्हणजे विनाकारण. आणि विनाकारण म्हणजे राजकारण. आणि राजकारण म्हणजे गचकरण. म्हणजे खाजा खाजी. बापरे टाइम झाला म्हणजे काही सुद्धा बाणे सांगता रे. जाऊ द्या महाराज. बोला काय. बरं असू दे. तो आला आणि तुझा जोडीदार. जोडीदार आहे ना पिच्चू. पुढे आहे मागे मागे भाऊ. केव्हा चालतंय असं असं सोड बांध. तुझा जोडीदार कुठे आहे. जोडीदार हे काय वर आहे. तुझा जोडीदार आहे. हा ते बसून हागू राहिलं काय. ते बसले बसले बांधू राहिलं काय करू. बेटा परिस्थिती गेली तो तिची. खाली महाराज. जाऊ द्या मी जोडीदाराला बोलून घेतो. दे लवकर आवाज. पटकन तुम्ही माग. चला मिस्टर फाटके. बोला तुटके. खाल्ले का कुटके. म्हणून तर झाले बुटकी बाटके. पटकन जाईन महाराजाकडून तुम्ही पगार घेऊन ये. वय असं का. हा तुझी पगार झाली का. मग पगार झाली आणि मला बोनस बी भेटलो. लय नोटा दिल्या महाराज साऱ्या कडकच. बोनस आहे. हो लय नोट आहे साऱ्या. केवढ्याचे. शंभराच्या शंभराच्या नाही राहत. राहत्या हिरव्या शंभराच्या नोटा गेल्या. असं का. हा बरं मी जातो ना मग हिरव्या शंभराचं घेऊन. तू हिरव्या नका आणू. मग तू पिवळ्या आण म्हणजे 200. चला पोराओ. पिवळ्या. हा चलो. कडक लोट आहे कडक. आता मागून बोनस. तुमच्या पायाला गु महाराज. देवती 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 आता कसं वाटतंय तुला. अरे सांग आता कसं वाटतंय तुला.
कसं वाटतंय तुला रे सांगा कसं वाटतंय तुला माझ्या बेटीच्या मुलाला सांगा कसं वाटतंय तुला माझ्या बेटीच्या मुलाला सांगा कसं वाटतंय तुला कसं वाटतंय आता कसं अरे लड्डू मोत्यानं अवतार येईन संचारी देव रे लड्डू मोत्यानं अवतार येईन संचारी देव रे संचार माडू तू भक्तर मनिया गडकंद माल्या रे ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾರು ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾರು ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾರು ಅರೆ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾನ ಅವತಾರ ಸಂಚಾರಿ ದೇವರೇ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾನ ಅವತಾರ ಸಂಚಾರಿ ದೇವರೇ ಸಂಚಾರ ಮಾಡುತ್ತ ಭಕ್ತರ ಮನಿಯ ಗಡ್ಕಂದ ಮಾಲ್ಯಾರು ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾರು ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾರು ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾರು लड्डू मुत्याना मुत्या मुत्याना लड्डू मुत्या मुत्या मुत्याना लड्डू मुत्याना टेंगे 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 मोय 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 कांदा पोहे रस प्याली म्हणलं माय रस प्याली म्हणलं माय सुनील रस प्याले म्हणलं माय तू एवढा राहिला नेमकं तो आहे कोण मी मोग राय ना बाया अरे दीवानो मुझे पहचानो भागे आया मैं होता अरे दीवानो मुझे पहचानो भागे आया मैं होता मैं होता मैं होता मैं होता अरे दीवानो मुझे पहचानो भागे आया मैं होता अरे दीवानो मुझे पहचानो कैसे आया मैं होता टोले खाऊ इकडे बोला बाई आपलं बोला महाराज तुम्हाला दोघाला कशा करता आवाज दिला कशा करता आवाज दिला महाराज जाबा जाबा तुमच्या मालकिनीच्या वाड्याला आणि ताबडतोब तुमच्या मालकिनीला दरबारामध्ये हजर करा ठीक आहे महाराज आता जातो आणि बाई साहेबाला दरबारात घेऊन येतो लवकर जा आणि लवकर या लवकर जातो आणि महिन्यात येतो मिनिटाच्या आत येतो हा चलो आला बाईचा वडा बापरे वाडा वाडा कोंगळी नाला काही अरे बाई साहेबांचा वाडा वाडा दे बैला आवाज तू दे बैला आवाज तू बैला आवाज दे. तू बैला दे ए बैला दिना आवाज दे बैला दिन आवाज तू संक्रित बैला तो अहमदाबाजी बैला तू खिलार बैला तू हेडीतला बैला म्हणजे मला बैल म्हणून राहिला आहे ना आणि तू काय मला एखाद्या कलेक्टरची पदवी देऊ राहिला बरं जाऊ दे दोघं आवाज देऊ ओ बाई साहेब ओ बाई साहेब अरे मार ओ बाई मार साहेब निघला का साप? मार मार ओ बाई अरे साप नाही बाई साहेब बाई साहेब. आम्ही तुम्हाला आवाज देत होतो बैसाप म्हणत होता हा. का मला काय वाटलं बैसाप म्हणून मी नाही साप फिरेन. नाही निघला बाई साप निघला बी असतात एवढस बारीच किटकुल निघत मारायचं पटकन मग ते भास्कर नळ्यात जात ना शिपाई दादा तू एवढ्या घाई गडबडीने माझ्याकडे धावत परत आला पण मला म्हणायचं तू एवढ्या घाई घाई काय काम काढलं माझ्याकडे तुम्हाला बोललं कोणी बोलवलं त्यांनी कोणी ते आले मला म्हणायचं ते कोण तुमच्या दिदीचे पप्पा शिपाई दादा ते आले अरे बापरे भैयाचे वडील शिपाई दादा ते आले पोराचा बाग मारणं तिकडं ते आले इकडं कुठं चालली निट्टाचं बस स्टँडवर कोणाला विचारायचं काळी पिळी कुठं चालली का या 3 चाकाच्या डुगडुग्यात बसतात मला सांग शिपाई दादा तू या राजवाड्यामध्ये किती दिवसांनी नोकरी करतो झाले आता 16-17 वर्ष इथंच आहे मी इथंच आहे हो. तुला या राजवाडीचे सर्व नियम काढून काय ते सगळं काय माहिती असेल हो हो सगळे माहिती मग
मला सांग, एवढे सर्व नियम माहिती असताना मी राज दरबारात आले तुम्हाला नमस्कार केला का? अरे बापरे, नमस्कार. माझ्या ध्यानात नाही राहिलो बाई. नमस्कार. बाई माझ्या ध्यानात नाही. मारू नका. शिवाय मखरी. अरे बापरे, लकडी का जी सकडी आहे. त्याला नमस्कार का नाही केला? मग हे काय दाखवू? तू मला नमस्कार का नाही केला? पाय दाखवते. पाय पाय बाई, तुमचा पाय पडू का? हा. पण हे पाय भरके काढून आणले. अरे माहिती का बापरे. माझे पाय? अरे तिकून हागून आली नाही. पाय पडायला लागले. राज दरबारामध्ये टॉयलेट आहे, टॉयलेट मध्ये भरपूर पाण्याची व्यवस्था आहे. पण माझे पाय तुला भरेल दिसत का? धुता येत नाही का? नाही नाही, तेच करतो ना. तू हागून येतात मग भरून येतात, मला धुवायला लावतात. मग पैसे कशाचे घेतो? नोकर नाही का दरबारातला? असं धुवायचे. मग भरेल दिसते का तुला? मार खायचे पैसे राहते. भरेल तर नाहीये, मग तुला दिसते कुठून हे भरेल? लाल लाल काय पाबर ना खावर. अरे 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 लाल लाल कसं काय भरेल ते? अरे आमचं सौंदर्याचं असतं ते. म्हणजे सौंदर्य काय नाही. सुंदर दिसण्यासाठी आम्ही खंड केला. काय म्हणते? नेल पॉलिश लावली. नख पॉलिश म्हणा ना बाई. नीलन पॉलिश. हा पहिला नमस्कार. हा कोणता नमस्कार? हागणदारी. कर म्हणते हा तुला. ह्यो दुसरा हा नमस्कार. कोणता नमस्कार? मुत्रीचा. शैनाकर म्हणते. ह्यो तिसरा नमस्कार. हा कोणता नमस्कार? बस स्टँड. ए, नमस्कार कसा करायचा कसा नाही हे पण कळत नाही का? कसं करू? मी राज दरबारात आल्या असं म्हणायचं. ते टोपी मागे कर, काही व्यवस्थित दिसत नाही. नाही का? मी राज दरबारात आल्या असं म्हणायचं. आई साहेब नमस्कार. आशीर्वाद. बापरे. मला ते तुझा आशीर्वाद. उलट तुम्ही शिकत होते ना. शिकवत होते तुला. जाऊ द्या, पंचारतीचा ताट घ्या. कशाला? आपण जाऊन तुमच्या नवऱ्याला बोंगाळू. काय मार खायचं बोलतो रे तू खरंच? अरे बोंगळू नाही म्हणत त्याला, मग खांगाळू. ओवाळू म्हणायचं. जाऊ द्या, काही म्हणा. ववाळू, खांगाळू, मंगळू. घ्या हळद कुंकू घ्या पहिलं. अरे शिपाई दादा, पंचारतीचं ताट मी भरलं, पण घाई गडबडीनं भरलं. काही विसरले का लक्ष दे, नाही तर पुन्हा उजक वापस यायला नको. हळद कुंकू घेतला का? आहे ना पंचपाळ. दिवा. हे काय पाय ना गोलगिट्टी. आणि ते माचीस. अरे 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 विसरलेच पाय मी. तुम्ही लई सर वळ भाई पहिल्यापासून. हे पाय बरं झालं दिवा लावायला लागतो. घेतलं का? हळद कुंकू आहे, दिवा आहे, माचीस आहे. आता राखेल घ्या. राखेल कशाला? पेटून द्यायला. काय दिवा दिवा. अरे तू वेडा किती आणि खुळा किती. अरे आपण या राजघराण्यातील राजे लोक आणि आपण राखेला दिवा लावणार का? राखेलाच नाही लय. नाही. मग काय झालं? तुंपाचा दिवा लावूच नका. का? तूप सारं खवूट झालं. ए शिपाई, अरे हे गावरानी गाईच्या दुधापासून बनवलेलं गावरानी तुंप अजिबात खराब होत नाही. खराब नाही होत? नाही रे. असा पुंगट वास कस काय एवढा इथं? अरे अरे तुला पुंगट वास आला म्हणून म्हणतो का? हा, तुला पुंगट वास हे ऐकून इथून एवढा का? काऊ पोराव आपलं काऊ भाऊ पादले काय तुम्ही? वास कसा सुटला मग? नाही ती नाही ती नाही अरे असं ऐकून येतो गावाकून तिकून गावाकून आरतीकडे नाल्याचा वास असून. चल चला बरं पटकन चला चला. गेटवर भरायचं, गेटवर. नाही तर नाकातच काडी घाली इतकी मोठी. शिपाई दादा, हा राजवाडा आमचा. सारी धन दौलत इस्टेट हे राजवैभव आहे ना, हे सर्व काही आमचं आहे. आणि तू ड्युटी करतो गेटवर. तुझ्या अंगामध्ये हा ड्युटीचा ड्रेस आहे. हा सुद्धा आमच्या राज दरबारात आहे आणि तुम्हाला गेटवर उभा करतो. मूर्ख, बेश्रम, नालायक. म्हणजे हा राजवाडा तुमचा, आमचा. धन दौलत तुमची, आमची, इस्टेट तुमची, सगळं काही आमचं. हे कपडे बी तुमचे. कपडे ना हे आमचे राज दरबाराचे आहे. तुमचे. हा. मी नवरा तुमचा. नवरा कशाला माझा? नाही नाही. हा, अरे मी एका राजाची राणी आहे आणि मला जर असा नवरा शोभला असता तर मी कशाला राणी झाले असते. असा नवरा नाही शोभत मला. ती बाई राणी झाली असती तो सारखा शोभल्यावर. काय झाले? अरे तू मला ढाबरा पाटाळेल पाटाळेल. असा नवरा शोभतो का मला? बाईला असा नवरा शोभतो का बरं? यांना विचार मला नवरा कसा पाहिजे. काहीतरी माणसानं चांगलं काही पारख करून बायको सांग केली. सांग सांग तू सांग कसा पाहिजे नवरा? बाईला कसा नवरा पाहिजे? छाती भरदार भरदार, दंड पिले दा. ओ हो हो, असा माझ्यासारखा काळा भंगार. मेल्या. अरे तुझ्याकडे ये बरं पाहिलं ते बरं मनात बसत नाही आणि माझा नवरा व्हायला चालला काही. साऱ्या मसनात गावऱ्या गेल्या ना तुझ्या. ए ढवळा हॅन्डसेट. ए टकल्या, काय करतो तुला? होऊन दे, आजचे दिवस होऊ दे. अरे मागा तिकडं तुम्ही काऊन मग जमून देत नाही? माग बाबा जायला तिकडं जाऊया ना. बाई थांबा, महाराजला बोलवतो. आवाज दे. महाराज, ओ महाराज या नागडे. ओ महाराज, अहो या ना.
आले का माझा शिपाई केव्हाचा गेला. अरे बापरे हो एवढ्या काऊन हळणं नाही हो तुला कान फुटायला आलते ना जरा हळून बोला ना. दम्मानं बोलायचं. दम्मान बोललं का मग मला कळत समजत. माझा शिपाई केव्हाचा गेला आहे का नाही असं बाबर. असं दम्मानं बोलायचं. हा वा वा. काय समाचार लहारी शिपाई दादा. काय आता समाचार हो मोहिनी प्याजा रे इकडं समाचार चालला तुमचा. आली तुझी मालकीन. आले आले कुठं आहे. गेट वर आहे. मध्ये पाठवून दे. बरोबर बाया अरे आला का. तू घुस हा मी मुंगूस. अरे 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 शिपाई अरे तू काय बोलतोय ना ही तुझी भाषा मला काही सुद्धा समजत नाही. तू घुस हा मी मुंगूस. ए तू असंच मंगूस पण मी नाही घुस. तूच घुस. तूच मंगूस. तूच घुस. तूच मंगूस. तू वाड्यात घुस हा. मी माग फुस. या या देवा रंग माला आनंदाना पंचायती करते बाही वेळा वेळा जाऊ तुम्हाला बळीचं राज्य महाराज महाराज. अष्टपुत्र सौभाग्यवती. कधी मरण बाई तुझा पती कधी येशील ग चिमणे म्हाताऱ्याच्या हाती. का रे मी मारून तू तिचा नवरा होतो का बेट्या. मला नाही व्हायचं नवरा. मामा एक काम कर हा. तू तिचा नवरा होऊन जा. मी झालो असतो पण मी आज मुंजे येऊ. पान घोड मुंज्या. एवढं करून मी लग्न का करीत नाही. का करत नाही. अजून मी लग्नाच्या वयात आलो नाही. पान काय कवळा घेराय. तुमच्या गावात आहे का एखादा महाराज असा कवळा नवरदेव आहे एखादा इतका कवळा. खरे भाऊ आता सध्या तुझं वय किती. आता 50-60 50-60 आणि लग्नाच्या बाद काय व्हायचा. 80-90च्या घरात गेलो हा कचल रे भाऊ राजा डंग. महाभाऊ कधी संडासला गेला तर पाणी नाही येत नव्हता माय. कधी बोऱ्या खाल्ल्या तर गिटव्या फेकल्या नाही. माया पाहुणा कधी ऊस घाला तर चिवट्या फेकल्या नाही. महाभाऊने कधी चहा पिली तर पत्ती फेकली नाही. भाऊ राजा बाई गेला का बाबड्या. माझ्या भाऊला लय कौतिक केलं यानं लोकाचे बांध कोरले. भाऊनं एकच अंडर पॅन्ट पिळू पिळू घातली. गेला का बाबड्या. आता मी का उघडी पडले मग तू गोधाड्या घेऊन पडना माय. आता मी का उन्हात पडले आम्ही कचावर छत्री धरू माझं का कुकू पुसलं तू आपल्या ड्युटीवाल्या भाऊच्या नावचं कुकू लावणार. पाय किती खुश हो राहिलं पाहुणं. असं खदा खदा हसू राहिलं काय पाहुणं जमायच्या माग तुझ्यावर. बायो काय नका रडू. तुम्ही रडायला लागल्यावर मला असा कोरडा उबाळा सुटतो. बाई वा भाऊ लई चांगला होता बाई. होता माय कोणाच्या लग्नाला जायचा ना तिथं फाटके बुट सोडायचा आणि लोकांचे नवे चोरून आणायचे. यानं काही एक राडा केला. आता मी कसं तोंडानं बोला ना बाई भाऊजी तोंडानं बोला ना. आता का तोंडानं बोला सारखं राहिलं माय. मी कोण्या भाऊला धरून आवडो माय. महासारा पारगाना पांगला का बाबडी. अरे ते काम मी आलं का. मेलं नाही मी असं वाकडं काऊन झालंय. कुडं मुडं शितोडे पडले ना हा हा ते थंडीनं ताटलं. थंडीनं ताटलं. एवढं ताटायचं नसतं ग बाई. माझ्या भाऊला काय
एवढाला लागत नुसतं घाणीला. काढा ना भाऊ याचा ताठा काढा ना. नाही आता नाही घाबरते, आता लई पक्की झाली आता. हा, मग ऐकलं राणी? काय महाराज, अहो का बोलवलं मला? कमी कर थोडासा. तुम्हाला कशी करता आवाज दिला असं? हो. अरे 12 वर्ष झाले आपल्या लग्नाला, तरी सुद्धा आपल्याला पुत्र संतानीचा लाभ नाही. बरोबर महाराज. ज्याने त्या देवाला नवस केले, आंधळ्या पांगळ्याला दान धर्म केलाय, आल्या गेल्याची तानभूक जाणली पण एकही देवाला करून आली नाही. आणि आपल्या पोटीपाटी त्या भगवंताने काहीच दिलं नाही, म्हणून सारखं वाईट वाटत असतं. तर मला सांग, लहानपणापासून आपण कोणत्या देवाची भक्ती करत आलो? महाराज, अहो आपण लहानपणापासून महादेवाची भक्ती करत आलो. एक वेळेस अन्नाच्या घासाला विसरतो महाराज, पण त्या महादेवाच्या भक्तीला आपण कधी विसरत नाही. शाबास. एक वेळेस त्या अन्नाच्या घासाला आपण विसरलो असेल, पण त्या महादेवाच्या भक्तीला आपण कधी विसरलो नाही. अरे काळजी त्या भगवंताला आहे. अरे त्याच्या मनात जर कधी असलं, उद्याच बरं होईल. उद्या नाही होणार का? त्याच्या मनात जर कधी असलं तर नक्कीच आपल्या पोटीपाटी काही झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काही नाराज राहू नका, काही कष्टी राहू नका. वाड्यात जा आणि आराम करा. येते महाराज. चला बाई, तुम्हाला वाड्यात नेतो आणि शेगडीवर बसतो. शेगडीवर बसवतो. अरे शेगडीवर बसवल्यावर शेगडीचं करंट लागून मरण ना मी. शेगडीवर बसल्यावर एक होईन बा. काय? तुमचं हे कुकर शिट्टी देईन. हे कुकर न कधी शिट्टी दिली, सारा भातच उडून तड 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 वांग्याच्या भाजीचा फुगारा बाहेर येईन. अरे खुर्चीवर बसा म्हणायचं. खुर्चीवर बसा. शिवाई काय म्हणती ग? काय म्हणती? नाही म्हणती ग, नाही म्हणती. काय रे, काय म्हणते? नाही म्हणते. अरे वाघे लोकांचा ठेपारा तो बोलायचा येऊ. बर, तुम्हाला कशी करता आवाज दिला? कशा करता न दिला? आपला धंदा कोणता? चोऱ्या करायचा, खिसे कापायचा, टाके टाकायचा, यष्ट्या लुटायचा, हा आपला धंदा. असा राजवाडा सुधारला आमचा, चोऱ्या करू करू. अरे आपला धंदा तो नाही. आपला धंदा कोणता? धर्मपारीवरती जावं. कोणी आंधळे हो, पांगळा हो, लोळा हो, खोळा हो, बिणे हो, बेकारी हो, साधू हो, म्हणतोय गोसो हो, कोणी जरी आलं तर त्याला खाली हातानं जाऊ द्यायचं नाही. जा आणि धर्म चालू करा. ठीक आहे महाराज. धर्मपारीवरती जाणार. कोणी आंधळा पांगळा भिन भिकारी साधू गोसाई आलं त्याला आनंदाने धर्म देणार आणि वाटी लावणार. येतो या गुट नको. म्हणून सांगितलं राजानं, ऐकलं त्या दोन्ही शिपायानं, आणि दोन्ही शिपाई ते धर्मपारीवरती गेले. पण संकट पडले त्या महादेवाला, आणि त्या महादेवाने मनामध्ये विचार केलाय की भक्त चांगुणाने राजा शिरा मनामध्ये नाराज आहे, कारण का त्याच्या पोटी पुत्र नाही. पुत्रासाठी ते सूक्ष्म झालेले आहे. म्हणून त्या महादेवानं सदुपधारण केलं आणि त्या विद्यानगरीमध्ये जातो. कसा कैलासपती भक्ती माझ्यासाठी मृत्यू लोकी आला राम हरी रामा. बोलता लो धर्म
धर्म बाहेरीला इथं कोणी आंधळे येऊ बिन येऊ बेकार येऊ साधू येऊ गोसा येऊ महंत येऊ कोणी येऊ त्याला धर्म देणार, आनंदाने वाटे लावणार. पण रात्रीचा टाइम आहे, आपल्याला फक्त आंधळा पांगळा गोसाई या धर्म कोणी आलं त्याला धर्म द्यायचा सांगितला. बरोबर आहे. जर कधी रात्रीला एखादा चोर आला, गुंड आला, दारुडा बेवडा आला, वाड्यात कधी घुसला, बर सारं गाबाळ घेऊन जाईन. मग महाराज आपल्याला कुठून कुठून काढीन नाही, बदाडून काढीन. हा बदडून काढीन. त्याच्यामुळे तू झोपायचं नाही आणि मी पण झोपणार नाही. असं का? दोघांनी एकमेकाला इशारा करायचा. बरं. ज्याचा आवाज नाही आला याचा अर्थ तो झोपला. आधी मी बोलू तू बोलतो? तू बोल. काय म्हणू? मला माहित. हा हले नंबर बराबर है, हुशार है, इतकंच बोलायचं तो. हा असं का? हा हले नंबर बराबर है, हुशार. काय झालं? हले नंबर बराबर है. बापरे, लागला घोरायला बघू भाऊ बी जोडीदार. मामा मामा मार रे. क्यों मार रहा नाही? दनादन घोरू राहिला बेट्या. खूप एवढा काला चुरून खाल्ला आणि खुशाल फुर फुर करू आला इथं. तुला माहितीये का मला कधी झोप येत नाही. कधी झोप नाही तो रोजच कारण नाही. खूप खाऊन घेतो झोपून राहतो तू रोजच. अरे आजच झोप आली. आजच? हा ते बी ह्या जाग्यात फाल्ट आहे म्हणून. अरे जाग्यात कुठं फालतं राहतो का रे चांडाळा? आता इतके इथे जाग्यात फालतं राहतो का? तू तिथं मी इथं. मला काही झोप लागा ना तू गोरू राहिला. अरे उली उली जाग्यात फाल्ट राहतो. कसा राहतो? या इथं दोघांना दोन भावांना दोन बोर घेतले, एकाचा कोरडा गेला आणि एकाला पाणी लागलं. मग फाल्ट नाही का जाग्यात? जाग्यात मी तर तुला झोप कस काय लागू राहिली? इथं भूत आहे. पहिलं लय जुनं असं ते मायाच राशीवर आलं. ते तुला खवळू. हा ते मला आपोआप डोकून झोपवर. नको नाटक करू म्हणे भूत आहे ना, असं होतं तसं होतं, मला गुंगी आली राशीवर आलं. तू माया जाग्यावर ये. मी तिथं उभा राहतो तू इकडं वय. अरे मला कोण्या जागेवर उभा कर कुठे उभा करायला? मला झोप येतच नाही. मी रोज टिटीचे अंडे खाऊन येतो. बरोबर. टिटीचे अंडे पाहून आता तो पातळ होते का? जो टिटीचे अंडे खातो ना त्याला रातभर झोप लागत नाही, दिवसभर नाही. असं का? हो बरोबर. पाहून गाडीत गेला डोळे लावतो की नाही रे कुठंच नाही. बर तो पाय हलेल नंबर बराबर है, हुशार. काय आता हे कशाचं नाटक आहे म्हणलं? हलेल नंबर बराबर है. बापरे आहे का? हे काय आहे? चहाच आहे का नाही? चहाच दिसतंय. चार बापरे मारतो काय भावा? अरे बापरे, अरे मारतो काऊन रे? तू म्हणे मला म्हणे मी झोपत नाही. कोणता भाडा झोपला तर? टिटीचे अंडे खाल्ले. मी कुठं झोपलो? तो मला वाटतं टर्फला सकट गिळली काय कोण. ते अंडे तसेच मध्ये पोटात. आता ते पाठ तसेच पडत आणि मग तुला त्याचा अंड्याचा असरच नाही झाला आणि मग तुला अंडे खाल्ल्यावर झोप येणारच ना. पण तो फोडून खाल्ले असते झोपाले. काय बाबा तू मला हे चहाच्या जांभळ्या. चहाच्या काय ते जांभळ्या जाग्यात फालते. हो यार जागेतच फालते. तू एक काम कर, काय ईदभर पलीकडं होय, मी हातभर इकडे होतो. बरं होय. आता नाही झोप पाय. हले नंबर बराबर हुशार है, हले नंबर बराबर हुशार है. लिंबू मटणावर पिळू पिळू खाय, आएंगे पोलीस तो देंगे टोली, आगे डबडा पीछे इंजन, आज नाही उद्या ये. ते तुला माई म्हणून आलते मला. हा त्याला वाटलं सरदार गुंडेनी हे जम्परच म्हणून मला म्हणता असेल ते माई. पण मी माई नाही बाबा आहे. कोण 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 कोण? आम्ही दोन आम्ही दोन आम्ही दोन. बाबा काय भिक्षा पाहिजे का तुम्हाला? चाललेलं गे बाबा तुम्हाला भिक्षा पाहिजे आहे ना? हे जोडीदार
साधू महाराजाला रे बेल भिक्षा द्यावं लागेल का नाही बाबा तुम्हाला भिक्षा देऊ आम्ही पण बाबा तुम्ही आत काय नेसले का नाही बाबा लोक आतून नेसत नसते पण खरं सांगा बाबा तुम्ही आत आत नेसा नाही का अरे बाबा आतून नेसत नसते म्हणलं का नेसत नाही का बरं हवा यायला जागा ठेवते अल्लाह का निरंजना देव का दात मंजना नको भिक्षा न दे आलं बाबा भिक्षा आणला ती म्हातारले ओरडू राहिले बाबा ती दाढी वाढली रे पाय दाढी सारी सुकल्यावर झाली पाणी नाही काय करून दाढीला पाणीच नाही ना किती वाजता ना पाऊस लय पडला होता ते पाऊस वरून पडला ते जवळलेच नाही झाली बाबा घे. घ्या बाबा भिक्षा क्या लाया गहू अनाज हमको चलता नहीं हा? मग पीठ घ्या आटा ही चलता नहीं मग भाकरी करून आणतो ए बेटा हा? अरे रोटी ही चलती नहीं मग काय खातोय खरपाड्या माणूस ए, हा? नरसाळ्या ए साधोड्या जोगड्या हे चालत नाही ते तर आधीच लुकडा झाला वाळून मराला आला आणि मी हे खात नाही मी ते खात नाही असेल काय करायचं नाटक काही खा माणसानं क्यों रे बेटा पा आता मला बेटा म्हणतो मग डोकं पाय आणि म्हातारा माणूस झालं ते त्याला चप्पी करून आला टक्कल झालं हा पिवळा पिकलो मी सारा डावळा मला म्हणतो पिवळा नाही डावळा डावळा मी पिकून गेलो आणि मला बेटा म्हणतो गुस्सा हो गया राग येतो माणसाला गुस्सा नहीं होना बेटा पण तुमको मालूम है हा अरे जब कभी हमको प्यास लगती है ना बेटा हम हवा पीते हैं अरे बाप रे जब कभी हमको भूख लगती है ना हाँ हम पत्ता खाते हैं बर जब कभी हमको नींद आई ना बेटा हा हम फोपोटे में सो जाते हैं मागचा सुरला धरला बाबा ताण लागली तुम्ही किती हवा प्या हा असं भोक- गल्लीत हा गल्लीत असं गल्लीत मुंडकट का बारीक बोळ पाहून इकून येते हवा इकून जाते हवा किती येऊ दे हवा तुम्हाला भूक लागली तुम्ही झाड खा पिपळाचे खा कशाचे खा पत्ते काय खाता खाल्या बाबळी खान त्याचे खोड खा खोड खा पण तुम्हाला झोप आली फुफुट्यात झोपू नका फुफुट्या झोपू नका बाबा या महिन्यात लय कडक ऊन होत हो असा फुफुटा लाल चटक टापला होता हा मे मध्ये लय ऊन राहत कडक मग तुम्ही का फुफुट्यात झोपले झोपले तुमच्या टिंगऱ्याला फोड येईल बिघडून जाईल इंजन बाबाचा भारील राहतं काय कुठे काय आणतो सटका बाबाचा भारी हा घ्या बाबा अरे मला ओय बाबा बाबा असा झटक्या खाली काऊन का ये चालता नाही वो चालता नाही जोगड्या खरपाड खाया अरे नरसाळ्या अरे 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 बरनाळू अरे तुमच्या राजाच्या नावाची कीर्ती ऐकून मी इथपर्यंत आलो होतो काय तुमचा राजान काय त्याचे शिपाई सांग रे मामा सांग आम्ही शिपाई म्हणून प्रजा व्यवस्थित आहे हा नाही तर आता लोक भांडणं तंडणं केले असते प्रजाला सारे उठून गेले असते आता हा गेले असते उठून म्हणे आहे सांगू तुम्हाला हा कलियुगामध्ये धर्म बुडाला कलियुगामध्ये धर्म बुडाला होडी माने ना होडी माने ना धर्म सोडून अधर्म झाला दुनिया बुडाली बापाला दुनिया बुडाली बापाला अरे बापाले का व्यवहार झाला प्रीत नाही नाट्याला प्रीत नाही नाट्याला अरे अगली जानते पिछली जानते बीच में झक्का झोल अरे अगली जानते पिछली जानते बीच में झक्का झोल अरे कुछ लेना नहीं कुछ देना नहीं मुझसे दो बाता बोल अरे सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो बाता अरे सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो बाता और ऐसे गधे को गधा मिला तो खा गया रे दो लाथा त्या मायचा साधुड्या आणि पादुड्या पाहिलं का समज गुरु ज्ञानी पाणी उपर जलती धुनी याला म्हणते साधू
बाबा ते पहिले साधू होते सतयुगातले, जे तुम्ही म्हणता ते सतयुगातले साधू. आता कलियुगातले कसे? कलियुगी साधू कसे? चंदन बिचारा घस घस गया, रह गए बबूल के खोर, चंदन बिचारा घस घस गया, रह गए बबूल के खोर, अच्छे साधू सब चले गए, रह गए पापड्या चोर. इथे त्याला वाटलं इथं जागरण आहे, काहीतरी पापडे भेटले, खाऊ खादाड्या. वासन आलं ते. अरे साधू लोक काय कामाचे? काहीच कळ नाही. अरे साधून पादू सधूचा भाऊ माधू. हे साधू लोक दुपारला गावामध्ये भिक्षा मागिते हा. आणि दुपार उसात घुसते. काय म्हणते? याकडपो खडीपो उंदरपो नालपो. अरे तुम्ही रानबोके खाल्ले, तुम्ही ढवळे उंदर खाल्ले, आम्हाला शहाणपण शिकितो का रे? अरे तुम्ही रानडुकर ठुले नाही, कुठं वड्याला माशी राहिली नाही, खेकडे सुद्धा ठुले नाही. लावलं त्या ढवळी चुलीतले राख लावून आला, घातले भगवे कपडे त्याला अरे यायनाच मग केलं, गरीबाला भेटू दे ना. 700 रुपये किलो झालं. हो ना, मग गरीबाला खाऊ द्या ना तुम्ही. हो तुम्ही मटण शो 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 शो. तो फाटले तो शिव. अरे याच्या गोदड्या फाटल्या ना, आम्हाला म्हणतो शिव शिव शिव. अरे तो या फाटल्या तू शिव, आम्ही आमच्या शिव नाही तर तशाच राहू देऊ. काय करावं माय बापा, याने माझी मस्करी लावली. तिची म्हणगत असते ना, कोणाला जर कधी आपण चमत्कार दाखवला नाही तर तो आपल्याला कधीच नमस्कार करत नाही. ह्या बेटायला काहीतरी चमत्कार दाखवतो, त्याच वेळेस हे मला नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. जोडीदार ते म्हणतो याला काही चमत्कार दाखवतो. अरे जाय, अरे जाय रे खाऊ खादाड्या. तो का आम्हाला दाखव चमत्कार? अरे असे चमत्कार दाखवणारे साधू लोक आम्ही किती दामटू आणले. तर माग गावाच्या बाहेर काढून द्यायचं, मागच नाही आले. अरे तू काय जादूगार आहे? आम्ही स्वतः खुद लोक जादूगार लोक आहे. मग हो, मग आजचा इतका भारी जादूगार होता, काय माहितीये तुला? सांग सांग सांग. सोपं काय ते सांग सांग. आपला आजचा इतका जादूगार भारी होता, इतका जादूगार होता. मग आजचा नुसता असा थुकला ना, त्या थुक्याचा जाळ होत होता, बड बड बड. बाप बाप, काय जादूगार आज होता तो. बरं का महाराज, आपला आजला खतरनाक जादूगार होता. थुक्याचा जाळ, ते बी फाडाल फाडाल फाड. साधा खेळ घ्यायचा, आजा कमी होता का? आणि तो आणि मग आजा त्याला 14 गाड्या देत होती, असं तो आजल तरी 12च येत असं. 14 गाड्या. हा, मग आजा कधी वर गंगा नदीवर उगमावर मुतला, असा पूर येत होता तर नांदेड लोक ओसरत नव्हता. मग तुला काय वाटलं? मग अभि आज झालंय जादू. म्हणजे नदीत मुतला तर खाली पूर येत होता, वर वर उगमावर, तिथून नांदेडला पूर. ओसरत नव्हता पूर. इकडे नको सटके आणू. तो आज आहे ना, असा नेमका पाऊस पडला, पूर आला, तवाच मुतत होता, मला माहितीये. आणि तो आजा काय कुठं जाळ झाला तिथं जाऊन मुतत होता. कोणी म्हणून थोक्याला जाळ थुकत होता, आणि कोणी म्हणून तो याच्या थोक्याला जाळ झाला. जाऊ दे, आपल्याला माहितीये, याला माहितीये का? नाही, मग आपण ते उजागर करायचं नाही. उजगर करायचं नाही, दाटून दाटून. सुनो बेटा, अरे आम्ही नाही सुनीत. काय सुनायचं? इसको क्या कहते हैं? इसको कहते हळद. हळद येडी हळद कोड्याशाचा नाश. अरे इसको कहते हल्दी. हळद हल्दी हळद हल्दी हळद हल्दी हळद हल्दी हळद हल्दी. हळदी तर हळदी. ऐकून घेतलं, टेटर भरताय साधू. एवढं तोंड झालं चिमणीवाणी. बंगाल वाली कला हक रहा क्रिका हक रहा हक लकलाम ते बंगाला हात बरा काय भले बाय भले. एकड तुम सकड तुम तेरा तांगडा मकड तुम बस स्टँड फुल पॅन्ट अंडर पॅन्ट. बंगाल वाली, कलकत्ते वाली, मुंबई वाली, दिल्ली वाली. इथं लाड गेलं कशाला जग मारायला आली? तिकडच मारत होती ना, तर थोबाड घेऊन चालली इकडे लाड गेला आमच्या. आलडू नको असं होय. जायला 11 बाळात पड. तुझ्या सारखे जादूगार आम्ही किती घालतो. ये चर्चर कर रहा है, तेरा चमत्कार इसको बताना. अरे जा रे जा, कुछ नहीं आता तेरे को. क्या कहती है? हाँ त्याचं ऐकून घेऊ, काय म्हणलं त्याचं पाहू. हाँ हाँ ऐसा हाँ हाँ. ते येड आहे ते. हाप मॅड आहे ते. त्या हळदीला पाहत आणि कॅक कॅक करत. बंगाल वाली का हक भी तोड़ हक. हमको कुछ आता नहीं, हम चले जाते हैं. क्या हुआ? अरे बापरे, याचे दोन्ही तोंड चालू झाले काय का नु. हे बिन हे बाबा, ओ साधू महाराज. अरे याला बेकार ओराल, याचा असं असं करू, याला नीट करा बरं.
अरे हमको कुछ आता नहीं बेटा, हम चले जा रहे हैं. नाही हो बाबा, तुम्हाला लय जादू येते, पण इकडे या हो, याला नीट करावं पहिलं, याची लय बेजारी चालू आहे. बाबा या अच्छा बना तू दिल्ली की करेगा. नाही म्हणणार नरसाळ्या. ठीक है रे बेटा, आ जाते हैं रे हम. या बाबा या. अच्छा बना दो. छोड़ दो. येऊ राहिला, एक सुटला. एक सुटला, एक राहिला. बाबा याला काढा, तो सकाळी येऊ भरण हात. ये ऐसा रंदे तेको मालूम है, तेरे दरबार में मेरा जैसा साधु कोई फकीर भिक्षा मांगने को आएगा तो उसके ऐसे मस्करे मनेगा. एक कभी ऐसा तेरे ख्याल में कभी दरबार में कोई साधु कोई फकीर आया था, उसने मेरे को ऐसा बना दिया. मी कधीच कोण नाही साधूची मजाक नाही करणार आता, पण आता एवढा हात काढा. चलो घूम जाओ, छोड़ दो. जा रे, काय येतं तुला? ओए. येतं दोई तोंड. एक काम करो, बोलो. तुम्हारे मालकिन के दरबार में जाओ और तुम्हारे मालकिन को बुला के लाओ. जब तक हम यहाँ पे आसन ग्रहण करते. बाबाचा सड्डा वात कोतला, जागीच उडी आणली. डुबुंग. टुपुंग ठावत आणलं, वर गेलं पाणी. बाबाने सांगितलं बाईला. तुमच्या बाईचा आजचा धर्म घेणार. असं का? हा. ओ बाई साहेब, बाई हिंग बाई. हिंग. हिंग. अरे तुम्ही धर्मपायरी सोडून इकडे काय करता राज दरबारात? धर्मपायरीवर एक साधू महाराज आले, ते म्हणे मला भिक्षा द्या म्हणे. मग तुम्ही धर्मपायरीवर कशाला आहे? जे कोणी साधू संत आले त्यांना दान धर्म करण्यासाठी आहे. तुम्ही का धर्म केला नाही? बाई, लागलं ते आमच्या हातचं घे ना. आम्ही भिक्षा देत होतो, आमच्या हातचा भिक्षाच घ्यायना ती. का तुम्ही आंघोळी केल्या नाही का? केले ना. आता आंघोळ चांगली केली तर आम्ही आता रिठ्यानं चोळली. शॅम्पू साबण लावली. शॅम्पू साबण. शंभू साबण नाही, शंभू म्हणजे? संतर साबण. हा. याच्याजवळ चिकट साबण होती, शंभराची शंपू शब्द. ते महाराज म्हणे बाई साहेबांच्या आजचा धर्म पाहिजे म्हणे, मला तुमचा धर्म घेणार ते. म्हणजे तुम्ही धर्म केला, तुमचं पुण्य होणार. बाई साहेबांनी कधी धर्म केला? बाईचं पुण्य होणार. आणि पुण्याची गरज कोणला आहे? बाईलाही. हो, आपल्याला मी लय पुण्य, आम्ही दोघांना लय पुण्य करून ठेवले. मी 5-6 गोण्या भरून ठेवल्या असं गच दाबू दाबू. तू तरी हातान दाबल्या, मी पायाना तुडू तुडू भरल्या. असं का? पटकन शिवून किती गोणीचं तोंड, नाही तर ते पुण्य सांडून जाईल. काही हरकत नाही. अरे आपल्याला खरंच पुण्याची गरज आहे. आपण काय करणार? मी भिक्षा पात्रामध्ये भिक्षा घेते आणि आपण त्या साधू बाबाला भिक्षा दान करू. चला. भिक्षा पात्रात नका घेऊ, चांगलं टोपलं भरून घ्या. हे इथे ना ते घ्या ना बाई टोपलं. हा बापरे, जड होईल काय? 1.5 क्विंटलचं आहे काय टोपलं? घ्या 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 पटकन. सांगा. अरे बापरे, गज भरून घ्या, शिगलावून घ्या. चला. माझा नमस्कार असो साधू बाबा. आशीर्वाद असो बाई. या बाबाजी, माझी मोती पावळ्याची भिक्षा घ्या बाबा. बाई, काय? तुम्ही माझ्यासाठी मोती पवळ्याची भिक्षा आणली. हो बाबा. पण तुमच्याकडे निरीक्षण करून बघत असतो, तुम्ही मनामध्ये नाराज आणि कष्टी दिसताय बाई. हो बाबा, मी मनामध्ये नाराज आहे. खरंच खूप कष्टी आहे बाबा. सांग बाई, तुझ्या मनामध्ये काय दुःख आहे ते मला सांग. तुझ्या दुःखाचं निवारण केल्याशिवाय राहणार नाही. सांगू बाबा? हो बाबा, माझ्याकडे धन संपत्ता पैसा अडका सोनं नाणं हल्या महाड्या भरपूर आहे बाबा. पण माझ्या लग्नाला 12-24 वर्ष झाले बाबा. माझ्या पोटी मुलबाळ नाही, माझ्या पोटी पुत्र नाही. मी म्हणून नाराज असते बाबा. म्हणजे पुत्रासाठी तू सूक्ष्म झालेली आहे. हो बाबा. मला सांग बाई, या साधू लोकांवरती तुझा विश्वास आहे की आहे ना? भरपूर विश्वास आहे बाबा, माझा भरपूर विश्वास आहे.
तर माझ्या झोळीतला प्रसाद तुला देतो बाई, आणि या प्रसादापासून तुला पुत्र संतानेचा लाभ होणार बाई. काही हरकत नाही, द्या बाबा द्या. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्ताला घेऊन जा बाई. आजच्या 12 महिन्याला तुझा पाळणा आल्याशिवाय राहणार नाही. काही हरकत नाही, येते बाबा. पण एक लक्षात ठेव, काय? त्या महादेवाच्या भक्तीला कधी विसरायचं नाही, आणि या साधूला कधी विसरायचं नाही. नाही विसरणार बाबा, मी कधीच नाही विसरणार. तथास्तु. बघा माय बाप हो, महादेवानी प्रसाद दिला, त्या सांगून आला, आणि त्या प्रसादाचं काय झालं? गर्व राहिला बघा बाईला रे हो रामा, गर्व राहिला बघा बाईला रे हो रामा, एक रे 2 गाय महिन्याला हो याला, एक रे 2 गाय महिन्याला हो याला, 3 रे महिने झाले गर्भाला, 4 रे 5 गाय महिन्याला, 6 रे महिने झाले गर्भाला हो याला, 7 रे 8 गाय महिन्याला हो याला, 9 रे महिने झाले गर्भाला हो याला, 9 रे महिने झाले गर्भाला, आवाज देती बघा दासीला रामा रामा भले रामा अगे दासी, ए दासी, कशी करू बाई? कुठं खूप बसली करू? काऊन माझ्या नावानं आलडू राहिल्यावर काय करत होती ग माग? काम आहे ना तुमच्या घरामध्ये. अगे जेव्हा काम करायचे तेव्हा तिकडे खुपसती. आता माझ्या पैशी कामाची गरज आहे, मला सध्या तुझी गरज आहे, तर तिकडे खूप बसली का माग? माग नाही खूप बसले. मग तुमच्या नवऱ्याचं परकर जम्पर ए येडी बाईचा, माझा नवरा साडी जम्पर घालतो का? नाही, नवऱ्याचं नाही, तुमचं. हा आणि त्याचे कपडे हा, आणि धूत होते. तू कपडे धुत होती का? हा. अगं बाई ते धुणं ना ते बाजूला राहू दे, पण तुला काय सांगू बाई दासी, आज ना बाई माझी एकाएकी ना अशी तब्येत दुखू राहिली.